येस, आपण सर मृत व्यक्तींशी पण खरं तर संवाद साधू शकतो. हं, माझ्याकडे येणारे भरपूर लोक मला असं विचारतात, हं. की "मॅडम माझी आई मागच्या वर्षी गेली आहे, वडील गेले आहेत किंवा असं कोणी असेल जवळचं तर माझ्या नातेवाईकांशी बोला." पण मी हे करत नाही. त्याचं कारण असं आहे, की आपण ना मनुष्य, प्राणी सगळेच आपण जास्ती इमोशनल असतो सर. आपण इमोशन्समध्ये खूप अडकणारे असतो हं, सगळेच जण. हं. सो या ऊर्जा ज्या असतात, गेलेल्या व्यक्तीची जी ऊर्जा असते म्हणजे त्याचा आत्मा म्हणूयात आपण. त्याला एक आत्मा हे नाव देऊयात आपण आता. बरोबर. तर आत्मस्वरूपात जेव्हा ते असतात ना, तर त्याचा त्रास होतो त्या ऊर्जेला सुद्धा आणि आपल्याला सुद्धा. हं. कारण आपण इमोशनली अडकलेलो असतो आणि त्यामुळे आपल्याकडे म्हणतात बघा, की इमोशनली एखादा माणूस जर अडकला, तर तो पटकन त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही किंवा आपण म्हणतो ना, की तो घरातल्या सगळ्या लोकांमध्ये गुंतून राहिलेला असतो. अर्धवट संसारातून एखादा मनुष्य गेला असेल, तर त्याच्या पण सगळ्या गोष्टी तिथे सगळ्या गोष्टी त्याच्या अडकलेल्या असतात म्हणजे काय असतं, तर त्याचे इमोशन्स असतात ना हं, तिथे, हं. भावना असतात त्याच्या. माझ्या बायकोमध्ये असतील, माझ्या मुलांमध्ये असतील, त्या अडकलेल्या असतात, आई-वडिलांमध्ये असतात. तर त्या ऊर्जेचा त्रास होऊ शकतो दोन्ही बाजूला.